मुंबई लोकलमध्ये प्रवाशाची चाकून भोसकून हत्या, मुसळधार पावसादरम्यान लोकलचं दार बंद करण्यावरून वाद, हल्ल्यात मयांक लोहार यांचा मृत्यू, आरोपीला अटक, कांदिवली बोरिवली स्थानकादरम्यान घटना। पुण्यातील लोहगड प्रकरणात धक्कादायक माहिती समोर। 31 मे रोजी सियानं प्रियकर चेतन सोबत रचला हत्येचा कट। सिया चेतनमध्ये 6 महिन्यात 2004 वेळा फोन कॉल आणि 238 तास संवाद। सिया आणि चेतनला 7 दिवसांची पोलीस कोठडी। कल्याणच्या पूर्वेकडे शिव मंदिराजवळ अल्पवयीन मुलीवर अत्याचार, 7 वर्षीय चिमुरडीवर 50 वर्षीय नराधमाकडून अत्याचार, आरोपी जुमेया अली शेख पोलिसांच्या ताब्यात। आज महाराष्ट्रात सर्वदूर पावसाची शक्यता। कोकण गोव्यात वादळ वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज। मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळ वाऱ्यासह पावसाचा अंदाज। महापौरांच्या पाहणी दौऱ्यादरम्यानच पालिका अधिकारी पडल्या खड्ड्यात। महापौर ऋतू तावडेंसमोर अधिकारी खड्ड्यात पडला। पावसाळी पाहणी दरम्यान पुढारी न्यूजने टिपलेली एक्सक्लुझिव्ह दृश्य। मुंबईत तुंबई दमदार पावसामुळे कुर्ला सायन साकेनाका अंधेरी परिसरात साचलं पाणी। रस्त्यानं नदीचं स्वरूप, साचलेल्या पाण्यात प्रवासी पडल्याची घटना। दरवर्षीप्रमाणे यंदाही अंधेरी सबवेमध्ये भरलं पाणी। पहिल्याच पावसात पालिकेचा कारभार चव्हाट्यावर, पाण्यातून वाट काढताना मुंबईकरांची कसरत। वसई विरार नालासोपाऱ्यात पावसाची दमदार हजेरी। रात्रभर पडलेल्या पावसानं रस्ते जलमय। पालिकेच्या नालेसफाईच्या दाव्याची पोलखोल। शाळकरी मुलांसह कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांचे हाल। रायगडमध्ये पावसाचा जोर। अलिबाग तालुक्यातील देहेन आणि भाकरवड गावांना जोडणाऱ्या पुलाचा बंधारा अतिवृष्टीमुळे वाहून गेल्यानं गावचा संपर्क तुटला। किल्ले रायगडवर महादरवाजाजवळ भागात दरड कोसळली। पायरी मार्ग उद्यापर्यंत बंद राहणार। दरड हटवण्याचं काम सुरू। कोल्हापुरात राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस, शेतकऱ्यांना मोठा दिलासा। मालवे तुरंबे परिसरात भात रोपांच्या लावणीला सुरुवात। नितेश राणे यांची आदित्य ठाकरेंच्या पाठीवर थाप। हसत हसत एकमेकांना दिला प्रतिसाद। विधान भवन परिसरात प्रतिक्रिया देऊन परतत असताना नितेश राणे आणि आदित्य ठाकरे समोरासमोर। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी व्यक्त केली दिलगिरी। आशाताई भोसलेंच्या शोकसभेतील मराठी भाषेबद्दल दिलगिरी। चहूबाजूनं टीकेची झोड उठल्यानंतर मागितली माफी। माहिती अधिकार कायद्यातील बदल रद्द करण्यासाठी अण्णा हजारे उपोषणावर ठाम। मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांची राळेगण स्थितीत अण्णांबरोबर चर्चा। जळगावच्या कोथळी गावातून मुक्ताबाईंच्या पालखीचं प्रस्थान। मंत्री गिरीश महाजन, गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत टाळ मृदुंगाच्या गजरात पंढरपूरकडे निघाली पालखी।